जांभळाचं सीझन चालू आहे आणि भरपूर जांभळं खात असताल ना? जांभळं खाऊन झाली, पण जांभळं पिलीत का? नाही. तर आज आपण जांभूळ पिणार आहोत, म्हणजेच जांभळाचा मोजिटो करणार आहोत. अतिशय पाचक, चविष्ट, पचनास सहाय्य करणारा असा हा जांभळाचा मोजिटो म्हणजे जांभळाचं शरबत. करायला अतिशय सोपा पण औषधी गुणधर्म असणारा हा मोजिटो कसा करायचा तर बघूया चला. छानपैकी जांभळं मस्त रसरशीत असे जांभळे घ्यायची आपल्याला. बाजारात भरपूर यावर्षी जांभळं आली आहेत आणि जांभळ्याबद्दल तर इतक्या पोस्ट फिरत आहेत ना. असो, आपल्याला काय, आपल्याला आपण जांभळं खायचे आणि जांभळाचे वेगवेगळे ड्रिंक्स, मोजिटो, शरबत, पॉप्सिकल सगळं करून प्यायचे आणि खायचं. असे हे जांभळं मस्तपैकी चिल्ड पाण्याने, छान गार फ्रीजच्या पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि याचे आपल्याला आता तुकडे करायचे. याचा अर्थ त्याच्यातल्या बिया सगळ्या आपल्याला काढून टाकायच्या. थोडं आहे किचकट काम, काय पटापट आपले लगेच घेतला चाकून पटापट पटापट चिरले असं होत नाही, कारण वरची साल आपल्याला काढायची आणि मधलं बी अधर काढायचं आहे. तर असे सगळे आपल्याला जांभळं व्यवस्थित त्याच्या तुकडे करायचे अगदी आणि छान, कारण की औषधी गुणधर्माचा हा जांभूळ तुम्ही कुठल्याही प्रकारे आपल्या आहारात घेतला, त्याचं शरबत बनवलं, मस्त तिखट मीठ लावून खाल्लं तरीसुद्धा चांगलंच आहे. तसे सगळे जांभळं काढून झालेत. त्याचे साली का आपल्या बिया काढून बाजूला ठेवल्या आणि त्याच्यात वेगवेगळे पदार्थ आपल्याला मिसळायचे. नंतर चाट मसाला आहे, साखर थोडीशी अति तुम्ही आपल्याला खडी साखर घेतलेली आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. काळं मीठ तर हवंच हवं. काळं मीठ याला आणि चाट मसाला इतकं छान चव येते ना. आणि पुदिन्याची पानं, हे सगळं साहित्य एक एक करून आपल्याला सगळं टाकायचं. पुदिन्याची पानं टाकून घेतली आहे, मस्त काळं मीठ टाकायचे, लिंबाचा रस पण हवा आणि हे आहे काळं मीठ, लिंबाचा रस पण आपल्याला टाकायचा आहे. हे जे जे साहित्य आपण घेतलेलं आहे हे सगळं एकानंतर एक आपल्याला टाकून घ्यायचं. हे बघा इथं मी टाकला आहे लिंबाचा रस आणि हा आहे चाट मसाला. 1 चमचा चाट मसाला पुरेसा होतो आणि ही थोडीशी मी साखर टाकली. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर टाका. इथे मी खडी साखर टाकली की जेणेकरून याचा गुणधर्म आणखीन वाढेल. हे सगळे आपले इन्ग्रेडियंट्स टाकून झालेत आणि याला मस्त स्मूथली ब्लेंड करून घ्यायचं आपल्याला. एकजीव झाला पाहिजे हा सगळा जांभळाचा रस. छान एकजीव झाला की झालं, आपल्याला सर्व करायला मोकळंच. मस्त पेल्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकलेत, थोडेसे पुदिन्याची पानं अशी थोडीशी कुस्करून टाकायची म्हणजे छान त्याला वास येतो. आपण बारीक करताना ब्लेंड करताना टाकलेच आहेत, पण याच्यातसुद्धा आपल्याला पेल्या सर्व करताना टाकायचे. 2-3 पुदिन्याची पाटे आणि थोडासा लिंबाचा रस की जेणेकरून चव मस्त लागते. पण बर्फाचे खडे टाकलेत, पुदिन्याची पाने टाकली, लिंबाचा रस टाकला आणि थोडंसं आपण टाकूया काळं मीठ, कारण की मिश्रणात आपण आधीच टाकलेलं आहे. तसं काळ्या मिठाने मस्त चव लागते आणि लिंबाची स्लाईस. आहा, मोजिटो म्हटले की थोडी लिंबाची स्लाईस पाहिजेच. आणि आपण केलेलं हे मस्त स्मूथ असं जे ब्लेंड केलं होतं हे आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि मग यात ओतायचं आपल्याला थंडगार पाणी. यात तुम्ही सोडा पण टाकू शकता. सोडा टाकल्यावर सुद्धा खूप छान लागतं, पण सोडा नसेल तर अगदी चिल्ड वॉटर आपल्याला टाकायचं आहे, कारण की थंड थंड पिण्यातच मजा आहे. असे चिल्ड वॉटर टाकून घेतलं आणि गार्निशिंग केलं म्हणजे काय, एक लिंबाची फोड लावली की चव घेताना त्याचा थोडासा मस्त असा छान रस येतो तोंडात. पुदिन्याची पानं असं लावलं की असं मस्त आपलं छान जांभळाचा मोजिटो तयार आहे. मस्त एवढा उन्हाळा आहे, उन्हाळ्याचा त्रास आहे आणि अशा उन्हाळा असताना, उकाडा असताना असं थंडगार मस्त जांभळाचं जर हा मोजिटो प्यायला मिळालं, आत्मा कसा तृप्त होणार. तर जांभळाचा मोसम आहे, तोपर्यंत चला पटापट पटापट हे जांभळाचे पदार्थ करून घ्या आणि हा जांभळाचं शरबत म्हणजे जांभळाचं मोजिटो अवश्य करा. तुम्हाला आवडणारच आहे आणि बच्चे कंपनी तर एकदम खुश. चला मग, जांभळाचा सीझन आपल्याला संपला नाही अजून, तोपर्यंतच हे सगळं